छोले पाण्यामध्ये आपण रात्रभर भिजत ठेवलेले होते। आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊयात। चला आपण आता मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मीडियम साईजचे 2 कांदे हे कट करून घेतलेले आहेत। लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा टोमॅटो आणि खोबरे हे किसून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि याची पेस्ट करून घेऊ। आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे। आता आपण कढईमध्ये 2 पड्या तेल टाकलेलं आहे। आता आपण फोडणीसाठी तयारी करूया। थोडी चिमूटभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, आता हे वाटण, आपलं वाटण या ठिकाणी व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले ॲड करूयात। आपण मसाले 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली। मसाले आपण वाटणमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात आणि 2 मिनिट हे शिजू देऊयात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले हे कमी जास्त करू शकतात। झाकण ठेवून देऊयात, म्हणजेच मसाल्यांचा वास हा फोडणीला लागेल आणि त्यामुळे आपली छोलेंची भाजी ही खूप रुचकर होईल। मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे, त्याला छान तेल देखील सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये शिजवलेले छोले हे टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता छोले किती छान शिजलेले आहेत ते। आपण हळूहळू हे छोले मसाल्यामध्ये टाकून घेऊयात। थोडे छोले हे आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण याचं वाटण करून आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला घट्टपणा येईल। आता आपण ही छोल्यांची पेस्ट केलेली आहे ती आपण आता यामध्ये ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित चाळून घेऊयात। बघा किती छान तरी आलेली आहेत, तुम्ही बघू शकता। मध्ये थोडं मीठ घालूयात। आपण छोले शिजताना पण मीठ घातलेलं होतं, त्या अंदाजानुसार आपण मीठ ॲड करूयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। वाव, पोळी, भाजी, कांदा, लोणचं, पापड, मीठ हे बघून तर मला राहवत नाही आहे। एक घास मी तुम्हाला खाऊन दाखवते। वाव, खूप छान, खूप सुंदर। वाटलं होतं त्यापेक्षा पण खूप जास्त छान टेस्ट आहे भाजीची, खूप छान। धन्यवाद।